तर आता पाहूया समृद्ध महाराष्ट्र। नमस्कार, मी जगदीश देशमुख। समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता नजर टाकूयात आठवड्यातील महत्त्वाच्या घटना आणि सरकारने घेतलेल्या प्रमुख निर्णयांवर। चला पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतंच राजभवन मुंबई येथे प्राकृतिक कृषी संमेलन 2025 पार पडलं। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीविषयी केलेले प्रयोग हे प्रेरणादायी असल्याचं सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात नैसर्गिक शेतीचं मोठं मिशन राबवलं जाईल, तर असं विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। 2014 मध्ये महाराष्ट्र शासनानं नैसर्गिक शेती मिशन सुरू केलं होतं, ज्या अंतर्गत 14 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यात आलंय, असं सुद्धा फडणवीस यांनी म्हटलंय। 23 साली ज्यावेळी माननीय राज्यपालांचं भाषण आपण ऐकलं, त्यावेळी आपण त्यावेळच्या आपल्या बजेटमध्ये नव्याने एक मिशन सुरू केलं, जे मिशन आपण केंद्र सरकारच्या नैसर्गिक शेती मिशनशी अलाइन केलं। आपलं मिशन त्याच्यामध्ये सबस्यूम केलं आणि आपण निर्णय घेतला की 25 लाख हेक्टर जमीन ही आपल्याला नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे। दिवसेंदिवस आपण हवामान पाहतोय ते अगदी लहरी झालेलं आहे। यावेळेस आपण पाहिलं मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि आता दिवाळीमध्ये थंडी पडते, दिवाळीत पण पाऊस सुरू आहे। म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंजचं जे काय फटका आपण बसतायत आपल्याला, त्यामुळे या पार्श्वभूमीवर अशा परिषदेची आवश्यकता आहे आणि अशा संवादाची देखील आवश्यकता आहे। आणि इथल्या सर्व परिषदेमधल्या माहितीमुळेच खऱ्या अर्थाने आपल्या शेतकऱ्याला मोठा फायदा होईल, शेतकरी पुन्हा उभा राहील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात म्हणजेच 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न पाहिलंय। या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्राचं विजन डॉक्युमेंट्स निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विकसित महाराष्ट्र 2047 सल्लागार समितीच्या बैठकीत व्यक्त केलाय। या बैठकीमध्ये विकसित महाराष्ट्र 2047 मसुद्याला सल्लागार समितीनं मान्यता दिली आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारकडून आणखी एक क्रांतिकारी निर्णय हा घेण्यात आलाय। नुकताच मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला गेलाय आणि असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य तर बनलंय। आता महायुती सरकारनं आणखी एक पाऊल उचलत ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना विजेमध्ये सवलत मिळते, तशीच सवलत आता मच्छीमार बांधवांना सुद्धा मिळणार आहे। त्यानुसार जवळपास 44% बचत वीज बिलांमध्ये मच्छीमार बांधवांना मिळणार आहे। त्यामुळे मच्छीमार बांधवांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे। सोबतच आधार देण्याचं काम महायुतीच्या सरकारनं केल्याचं मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। असंख्य मच्छीमार बांधवांना, भगिनींना उत्सुकता होती की नेमकं ज्या सवलती आपण शेतकऱ्यांना देतो त्या मच्छीमारांना कधी भेटणार। तर ते एक महत्त्वाचं पाऊल म्हणून जसं शेतकऱ्यांना विजेमध्ये सवलत भेटते, तसंच मच्छीमार बांधवांना आता विजेची सवलत मिळण्याचा GR राज्य सरकारने जाहीर केलेला आहे। महाज्योतीच्या इमारतीचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न लवकरच आकारास येणार आहे। येत्या काळात ही प्रशासकीय इमारत आधुनिक आणि विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधायुक्त ठरणार असून या माध्यमातून होतकरू नवीन पिढी आकारास येईल, तसंच त्यांच्या स्वप्नांना बळ मिळून गगनभरारी घेता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। यावेळेस दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एकूण 755 ई-रिक्षा ह्या सुद्धा वितरित करण्यात आल्यात। शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या पत्नी अथवा अपत्याला नोकरी दिली जाते, पण कधी तांत्रिक कारणाने त्या नियुक्त्या रखडत होत्या, त्यामुळे त्यांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते। अशा या संवेदनशील विषयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता लक्ष घातलंय। त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिलेत। त्यानुसार तब्बल 5187 अनुकंपा तत्वावर उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली। तसंच याच वेळेस 5122 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना ही नियुक्तीपत्र दिली गेली। म्हणजे एकाच दिवशी
दिवशी 10,309 उमेदवार शासकीय सेवेमध्ये दाखल झालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी 100 दिवस आणि नंतर 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या हाती घेतलेल्या कार्यक्रमातील हा महत्त्वाचा टप्पा आहे. घराकडे येत असताना ड्युटी संपून ते त्यांचं रोड अपघातामध्ये निधन झालं. आमच्या कुटुंबावर एकदम आर्थिक संकट आलं. महाराष्ट्र शासनानं म्हणजे 17 जुलै 2025ला JR काढलेला आहे. त्या JR नुसार तात्काळ आपली भरती होणार आहे. तर दिवाळी नवीन घरकुलात या उपक्रमाअंतर्गत बीड जिल्ह्यानं राज्यात विक्रमी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना तसंच राज्य पुरस्कृत घरकुल योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील 50,000हून अधिक घरकुलं विक्रमी वेळेमध्ये पूर्ण करण्यात आली असून या निमित्तानं बीडकरांचं हक्काच्या घराचं स्वप्न हे साकार झालंय. या कामासाठी सरकारमार्फत 990 कोटींचा निधी वितरित करण्यात आलाय. या कामगिरीमुळे बीड जिल्ह्यानं संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत नवा विक्रम रचलाय. तर आजच्या भागामध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात.